मध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक बातमी आहे आणि ही पनवेलमधून मोठी बातमी येते। आगी संदर्भातली घटना घडलेली आहे। पनवेलमध्ये फार्मा कंपनीत मोठी आग लागल्याची घटना घडली आहे। आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग इतरत्र भडकण्याची शक्यता आहे। पनवेल महापालिका, कर्जत महापालिका आणि इतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही फार्मा कंपनी आहे। या फार्मा कंपनीला आग लागलेली होती। ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कशामुळे आग लागली हे समोर आलेलं नाही, मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। पनवेलमधली ही दृश्य आपण बघतोय। पनवेलमध्ये एका फार्मा कंपनीत आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आग कशामुळे लागली याचं कारण अजून समोर आलेलं नाहीये, पण पनवेल, कर्जत आणि इतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। एक साधारण 2-4 गाड्यांहून अधिक गाड्या मागवाव्या लागल्यात। अग्निशमन दलाच्या गाड्या आता आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत। छोटासा ब्रेक पहा फक्त। न्यूज 18 लोकमत। मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार असून सध्या वर्सोव्यापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत केला जाणार आहे। त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसात घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यांमध्ये सुरुवात केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली। वर्सोवा दहिसर सागरी किनारा प्रकल्पाचं काम 1.5 ते 2 महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। या मार्गासाठी सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र तसंच केंद्र व राज्य सरकारची परवानगी मिळाल्याची गोयल यांनी माहिती दिली। MMRDA क्षेत्रातील सगळ्या मेट्रोंची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करा। या कामांना विलंब चालणार नाही। पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होईल असं नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत म्हणजे आढावा बैठकीत तसे आदेश दिलेत। ठाणे भाईंदर दरम्यानच्या अतिवेगवान प्रवासाकरता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 2 महत्त्वाकांक्षी गायमुख फाउंटन हॉटेल नाका बोगदा आणि फाउंटन हॉटेल नाका भाईंदर उन्नत रस्ता असे प्रकल्प हाती घेतले। त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि त्याला 5 कंपन्यांनी प्रतिसाद सुद्धा दिला आहे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईच्या समुद्रकिनारी पसरलेलं धुरकं तसंच वाढलेल्या प्रदूषणाचा मासेमारीवर विपरीत परिणाम झाला आहे। मासळीच्या उत्पन्नात जवळपास 70% घट झाल्यानं मासे महागले। सरंगा आणि सुरमई या मासळीच्या दरात जवळपास 2.5 ते तिप्पट वाढ झाली आहे। त्यामुळे खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे। म्हाडानं नव्या वर्षात 3 नवे प्रकल्प हाती घेतलेत। अभ्युदय नगरचा पुनर्विकास, GTB नगर इथल्या वसाहतींच्या उद्यानातील रहिवाशांचं पुनर्वसन आणि या प्रकल्पांच्या माध्यमातून 35,000ची घरनिर्मिती केली जाणार आहे। मुंबईत मेट्रो फेऱ्या सुरू होण्यासाठी कारशेड बांधलं जाण्याची प्रतीक्षा करू नका। जगात कारशेड नसतानाही मेट्रो धावतायत याची जाणीव करून देत दरवर्षी किमान 50 किलोमीटरचे मेट्रो मार्ग बांधण्याचा उद्दिष्ट ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। MMRDA क्षेत्रातील सगळ्या मेट्रोची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्यासाठी देखील त्यांनी सांगितलं आहे। कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामात प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्याचं दिसून आलंय। त्यामुळे मुंबई महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारणे-दाखवा नोटीस बजावली आहे।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पुण्यात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चात जरांगे, सुरेश धस यांच्यासह देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे हत्येच्या घटनेनंतर गुजरातला गेले होते। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आता पुढच्या घडामोडी। गोंदियाच्या आमगावमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींकडून एक लोखंडी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत। गंगाखेडच्या कृष्णनगरमध्ये घराचं लोखंडी गेट तोडून 1 लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। मीरा रोडच्या शॉपिंग सेंटरमध्ये व्यापाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली। हत्येचा सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय, तर एका संशयिताची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। चाकूचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या एका महिलेसह 4घांच्या टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे। या 4घांकडून 5,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पॅथोजेनिक एव्हियन फ्लू H5N1 या विषाणूची लागण झाल्यानं 3 वाघ आणि एका उपप्रौढ बिबट्याचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय, बचाव आणि संक्रमण केंद्र या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई महापालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे। त्यासाठी महापालिका प्रशासनानं मुंबईकरांकडून लेखी सूचना मागवल्या आहेत। नागरिकांना 17 जानेवारीपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत। राज्य परिवहन महामंडळात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबवण्यात येत असून त्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप होतोय। एसटी महामंडळातील सगळ्या प्रकल्पांची चौकशी करावी अशी महाराष्ट्र कर्मचारी काँग्रेसची मागणी आहे। मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुन्हा ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे। आकाशात काळे ढग दाटून आलेत। पावसाची शक्यता आहे। शेतकरी चिंतातूर आहे। जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला। एकाच रात्री तापमान 6 अंशांची घट दाखवत आहे। 16 अंशांवर असलेला पारा 10 अंशांवर गेलाय। दरम्यान पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये आज बाजारात मक्याची आवक 8,014 क्विंटल इतकी आवक झालेली आहे, तर त्याला 2,259 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे। राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची 53,524 इतकी आवक झाली आहे, तर सोयाबीनला 4,057 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। लोकल, पिवळा, पांढरा, हायब्रिड अशा जातीच्या सोयाबीनची आवक झालेली आहे। सोलापूर बाजारात लाल कांद्याची 44,000 क्विंटल तर लासलगाव बाजारात 17,000 क्विंटल आवक झाली आहे। लाल कांद्याला कमीत कमी 1,750 रुपयांपर्यंत ते 2,500 रुपयांपर्यंत दर मिळालेला आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीकरता भाजपने 29 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। या संदर्भातील यादी भाजपने जाहीर केली आहे। नवी दिल्लीतून केजरीवालांविरोधात परवेश वर्मा तर अतिशी यांच्या विरोधात रमेश बिथुडी यांना तिकीट देण्यात आले। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये भीषण बर्फवृष्टी झाली। बर्फवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद झालेत। अनेक नागरिक फसले आहेत। आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे मुंबई आणि परिसरात राहणारे जे नागरिक